नाही, सगळ्यांनाच माहिती होतं विमानतळ होऊ शकत नाही. पण रोस्ट घ्यायला फक्त मी एकटा होतो. जे रेल्वेचं झालं तेच हायवेचं झालं, तेच याचं झालं. सगळ्या गोष्टीला मी माझ्यापर्यंत जे काय मला शक्य होतं ते मी केलं. हायवे, रेल्वे, दुर्दैवानं माझ्यानंतरच्या लोकांना करता आलं नाही म्हणून लोकांना आपल्या भोगावं. शिरूर लोकसभा मतदारसंघाचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी तुम्ही पक्षविरहित काही आंदोलन किंवा काही लढा उभारणार आहात का भविष्यात? तर काही प्रश्नांसाठी तर मला नक्कीच करावं लागणार. आता हा पाण्याचा प्रश्न आहे, पाण्याचं नियोजन व्यवस्थित झालं पाहिजे. आता जर तुम्ही म्हणताय यातली सत्यता तपासून पाहू. जर कोल्हापूरला ते जलसंपदा विभागाचं कार्यालय तिकडे गेलं आहे का काय झालं आहे, हायवेचे प्रश्न आहेत, हायवेचे प्रश्न आहेत का नाही, ट्रॅफिकचा प्रश्न सुटत नाही. बऱ्याचशा कंपन्या गेल्या, जाऊ लागल्यात. दादा, एका बाजूला रेल्वे गेली, दुसऱ्या बाजूला विमानतळ गेलं आधी. आता चाकण MIDCतल्या अनेक मोठ्या मोठ्या कंपन्या या दुसरीकडे चालल्यात, बहुतेक चालल्यात ज्या मोठ्या मोठ्या आहेत. अजितदादा यांचं निधन झाल्यानंतर पुणे जिल्ह्याला नेमकं वाली कोण मग? कारण जिल्ह्याच्या विषयावर कोणी